पुण्यात 20 तारखेपासून भीमथडी सुरू होती. त्याची तयारी खरं तर आपण ही सगळी या सिंचननगरच्या मैदानावरती पाहतोय. 20 ते 25 तारखेच्या दरम्यान भीमथडी होत असताना या ठिकाणची ही तयारी सुरू आहे. माझ्यासोबत आयोजक सुनंदा वहिनी आहेत. वहिनी, खरं तर आपण गेले अनेक वर्षापासून खरं तर पुण्याची आकर्षण असलेली भीमथडी कशी तयारी सुरू आहे आणि काय असणार आहे नेमक्या? यावेळेची 18वी भीमथडी जत्रा 20 डिसेंबरपासून सुरू होती आहे आणि 25च्या रात्रीपर्यंत चालणार आहे. यावेळचं आकर्षण म्हणजे 70% स्टॉल हे नवीन आहेत आणि जवळपास 18 जिल्ह्यातनं महिला येतात आहे आणि 12 राज्यातनं NGO येतात आहे जे हँडलूमवर काम करतात अशा. त्यामुळे 350 स्टॉलची जत्रा आहे ही. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत आणि रेसिटी फ्रीवर जे काम करतात शेतकरी त्यांचे स्टॉल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य यावेळची भीमथडी जत्रा आप्पासाहेबांना एप्रिलमध्ये 25 वर्ष पूर्ण होतात आहे. आप्पासाहेब पवारांना जे या संस्थेचे चेअरमन होते आणि सगळं फाउंडेशन त्या माणसांनी रचलेलं आहे. त्यामुळं ही भीमथडी त्यांना समर्पित आहे यावेळची. त्यामुळं त्या माणसांनी केलेलं सामाजिक आणि सहकार क्षेत्रातलं शेतकऱ्यांसाठी केलेलं काम आपण तिथे डिस्प्ले करतो आहे आप्पासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि कलाकार आहेत, आदिवासी भागातले कलाकार नेहमीप्रमाणे मलखांब आणि इतर सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आणि आप्पासाहेबांच्या कामाच्या निमित्तानं मधमाशी यावरती आता आम्ही जे काम करतो आहे आता बारामतीमध्ये, आणि त्याच्यावरती पण आपण काही खूप चांगल्या गोष्टी की शहरातल्या लोकांना आणि मुलांना कळावं की मधमाशी का जगली पाहिजे आणि मधमाशीचं महत्त्व काय आहे याच्यामध्ये. तर त्याच्यावर काही गोष्टी आम्ही हायलाईट करतो आहे. आणि 20 ते 25 या 5.5 दिवसामध्ये ही जत्रा इथं या ग्राउंडवर आता पार पडते आहे. त्याची तयारी बऱ्यापैकी आता सुरुवात झालेली आहे. 30-40% काम उभं राहिलं आहे आणि बरोबर 20 तारखेच्या संध्याकाळी हे सगळं भरलेलं असेल आणि रंगबिरंगी जसं नेहमी तुम्ही भीमथडी बघता तसं सगळं इथलं सगळं वातावरण असेल. वेगळं पण काय असेल यावेळेस आहे? वेगळे पण हेच आहे, यावेळची भीमथडी आप्पासाहेबांना समर्पित आहे. शेतकरी आहेत, नंतर मिलेट्स आहेत आणि घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मध, हळद, मसाले, लोणची, पापड, नंतर क्राफ्टच्या गोष्टी, महिलांनी हाताने केलेल्या काही चांगल्या गोष्टी आणि बाकी इतर तर फूड फेस्टिवल नेहमीप्रमाणे 87 स्टॉलचं फूड फेस्टिवल आहे ज्याचं आकर्षण नेहमीच आमच्या पुणेकरांना राहिलेलं आहे. व्हेज आणि नॉनव्हेजचे सगळे वेगवेगळे प्रकार आणि पारंपरिक पदार्थ, त्याचं मेन आकर्षण म्हणजे आपला फूड फेस्टिवल भीमथडी जत्रेतला. त्यामुळं यावेळची जत्रा ही नवीन महिलांना घेऊन, नवीन गटांना घेऊन, नवीन पदार्थ, नवीन रेसिपी आणि नवीन सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही परत एकदा पुणेकरांच्या स्वागतासाठी इथं येतो आहे. 17 वर्ष भरभरून प्रेम दिलं पुणेकरांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं की तेलंगणा येतं आहे ह्या वेळेला. मी तेलंगणाला गेले होते, तिथे काही बैठका माझ्या महिलांबरोबर झाल्या आणि त्यांचे जे मसाले आणि लोणच्याचे प्रकार आहेत ते थोडे स्पायसी असतात, पण ती आंध्राची लोकं ती खातात. त्यामुळं तो एक तेलंगणाचे 4-5 स्टॉल आपण सगळ्या महिलांना आपण एका ठिकाणी करून त्यांच्या तिथल्या रेसिपीज आपण तेलंगणाच्या यावेळेला भीमथडी जत्रेचं मेन आकर्षण आहे. आणि इतर सगळे उपक्रम नेहमीप्रमाणे जत्रेचे चालू राहतील, कलाकार आणि नृत्य आणि ह्या सगळ्या गोष्टी. खरं तर काल ताई एक वेगळा प्रश्न की काल साहेबांचा वाढदिवस होता. अजितदादांनी सहकुटुंब साहेबांची भेट घेतली, काय सांगाल? तो खरं कौटुंबिक आमचा हे होता, प्रसंग होता. आणि आदरणीय पवारसाहेबांनी 60 वर्ष या राजकीय आपल्या देशासाठी दिलेली आहेत आणि त्यांचा 85 वर्ष चालू होतं. त्यानिमित्ताने सगळेच लोक तिथं गेले होते, विरोधी पक्षाचे असतील, इतर पक्षाचे लोक असतील, आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या पद्धतीने कुटुंबातली पण सगळी लोकं जी विखुरली गेली होती ती परत तिथं गेली आणि त्यांनी साहेबांना भेटून नमस्कार करून शुभेच्छा दिल्या. खरं तर दुसरी गोष्ट की आता ह्यामुळे एक नवीन चर्चेला उदाहरण आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालं पाहिजेत. चर्चेला उदाहरण तर कधी येत नाही ना, नेहमीच उदाहरण येत असतं. बारीक सारीक काही उलटसुलट झालं की लगेच चर्चा चालू होतात. त्यामुळे जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत, आणि माझा राजकारणाशी तसा डायरेक्ट काही संबंध नाही आहे कारण मी सामाजिक ह्याच्यामध्ये मी असते. त्यामुळे मला कळणार म्हणजे मला माहिती नाही की काय निर्णय घेतील दोघंजण, कारण निर्णय घेणारे हे शेवटी साहेब आहेत. मगाशी पण मी तिथं म्हटले की साहेबांच्या डोक्यात आणि मनात काय चालले हे काकींना पण कळत नाही आमच्या. त्यामुळे थोडा अवघड प्रश्न तुम्ही मला विचारला आहे. त्यामुळे निर्णय जे घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील. तर तुम्ही म्हटलं की राजकारणात कार्यकर्ता महत्त्वाचा असं त्याची इच्छा होती, त्यामुळे दोघांनी एकत्र यावं असं वाटतंय तुम्हाला? नाही, कार्यकर्त्याने, राज्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचा सन्मान आणि मान आणि त्याची मतं जाणून घेतली पाहिजेत. कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला दादांवरही तेवढंच प्रेम करतात, साहेबांवरही तेवढंच प्रेम करतात. त्यामुळे त्यांना असं
असं त्यांनाच असं हे झाल्यासारखं झालं की इकडे जाऊ का इकडे जाऊ, डावं उजवं असं झालं. त्यामुळे कदाचित त्या कार्यकर्त्यांनाच वाटतं की परत सगळं कुटुंब एकत्र असावं, म्हणून त्यांनी त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, बाकी काही नाही. तुम्हाला काय वाटतं की कुटुंबाशी दोघांनी एकत्र आलं मी तर या कुटुंबाची मोठी सून आहे. मी आज मला 42 वर्ष झाली लग्न होऊन मला या कुटुंबात येऊन, त्यामुळे सगळे चढ उतारे मी पाहिलेले आहेत घरची मोठी सून म्हणून. त्यामुळे हे विखुरलेलं शेवटी तुम्ही विचार कुठला घेऊन चालला ह्यापेक्षा कुटुंब एकत्र असावं नेहमी, असं मला पण वाटतं. नाही, खरं तर निवडणुकीनंतर ईव्हीएमचा महत्त्वाचा विषय आला. ईव्हीएमवर तुमचं काय? एकतर 4-5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुका, त्याच्यामध्ये मिळालेलं यश आणि त्यानंतरचं जो काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला खूप चांगल्या जागा मिळतील आणि काठावरचं का होईना पण बहुमत मिळेल असं अपेक्षित होतं. कारण प्रश्न गंभीर होते. शेतमालाला बाजारभाव नाही, वाढलेली महागाई होती, त्यानंतर पेपरफुटीचे प्रकार होते, स्पर्धा परीक्षेचे प्रश्न होते, त्यानंतर महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न होते. त्यामुळे नक्की चांगल्या गोष्टी लोक बदल घडवतील असं अपेक्षित होतं, पण ते तसं घडलं नाही. त्यामुळं थोडंसं अजून महाराष्ट्र आणि देश अजून या धक्क्यातून बाहेर येतोय. म्हणजे सगळ्यांनाच खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे की हे घडलं कसं. पण मला पण खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे माझ्यासमोर की हे घडलं कसं. हे तर घडेल असं काहीच वाटत नव्हतं त्यावेळेला. नक्कीच. खरं तर दुसरा एक प्रश्न आहे की रोहितदादांनी मोठं मन करून रोहित आर पाटलांना प्रतोद केलं किंवा त्या ठिकाणी ह्याच्यावरून पण खूप चर्चा झाल्या. तुम्हाला काय वाटतंय? नाही, एकतर हा तरुण मुलगा नवीन राजकारणामध्ये ना अगदी अडचणीच्या काळामध्ये तो खरं तर आमदार झाला आहे रोहित. त्यामुळं त्याला ताकद देणं, त्याला थोडं हे करणं ही गरज होती. म्हणून रोहित पाटलांचं नाव प्रतोदसाठी सुचवलं आणि जानकर साहेबांचं नाव तिथे सुचवलं. त्यानंतर आमचे गट हे काय त्यांचं नाव नाही, तर त्यामुळे ही जी तरुण जितेंद्र आव्हाडांचं नाव रोहितनी सुचवलं आणि म्हणजे साहेबांनीच तो निर्णय घेतला शेवटी. त्यामुळं तरुण वेगळ्या नेतृत्वाला संधी मिळावी तिथं म्हणून ते रोहितनी नावं सुचवली तिथं त्याला. खरं तर कालच्या भेटीनंतर महाराष्ट्रात एक चर्चा आहे की साहेब आणि दादा परत येणार. तुम्हाला तुम्ही काही सांगता येत नाही. हे शेवटी राजकारण आहे आणि त्यात कधी काय घडेल याचं फार काही मोठं हे करू नये, आपण अंदाज बांधू नयेत. पवार कुटुंब एकत्र यावं असं तुम्ही म्हटले, त्यासाठी कुटुंब एकत्र येणं आणि राजकीय पक्ष एकत्र याच्यामध्ये फरक आहे. कुटुंब एकत्र येणं तर आपण सगळेच भेटत असतो, त्यामुळे तसं कुटुंब एकत्र यावं याचा अर्थ राजकीय पक्ष एकत्र येतील हे थोडंसं जरा अवघड आहे सगळ्या गोष्टी. खरं तर तुम्ही प्रचारासाठी म्हटले की मी प्रचारासाठी फक्त नाही, मी फक्त प्रचार करते, बाकी मी याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही आणि ते आमच्या घरात कुणीच नाही करत खरं महिला. धन्यवाद. खरं तर या होत्या सुनंदावहिनी. भविष्यात खरं तर कुटुंबाने एकत्र यावी अशी भावना जी आहे ती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.